शेतकऱ्याचं काय बुवा, लय अवघड आहे. जीवाचं रान करून कष्ट करेल, बदल्यात काय मिळेल हा नशिबाचा भाग आणि निसर्गाची साथ. आता बघा, राबून लागवड केली, पण अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली आणि अल्लीपूर शिवारातली पिकं उद्ध्वस्त झाली. गारांच्या तडाख्याने टरबूज, डांगर तसंच इतर फळं, भाजीपाला, उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माझं नाव दीपक ज्ञानेश्वर कोल्हडे, राहणार अल्लीपूर. माझं यावर्षीला 3 एकर डांगर आणि 3 एकर टरबूज या पिकाची मी लागवड केली होती. त्याच्यापैकी माझं 1 एकराचं टरबुजाचं पीक मार्केटला नेलं आणि 5 एकराचे माल न्यायचाच होता. आता या डांगर पिकाला जवळपास 1 महिना बाकी होता. जवळपास इथे 1.25 एकराचा हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 लाखाची एका 1.25 एकरामध्येच माझी नुकसान आहे. वर्ध्याच्या अल्लीपूरमधली शेतकरी ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी 3 ते 3.5 एकरमध्ये टरबूज पिकांची लागवड केली. जवळपास 3 लाख रुपये खर्च केला. पिकाचा थेट बांधावरून विक्रीचा सौदाही केला. सकाळी टरबूज तोडणार आणि व्यापारी घेऊन जाणार, 4 पैसे पदरी पडणार असं असताना मंगळवारीच पहाटे गारपीट झाली आणि सगळं पीक उद्ध्वस्त झालं. तुम्ही बघू शकता, टरबूजाला अक्षरशः तडे गेलेत. तीन एकरातलं टरबूजच आहे आणि नुकसान जवळपास 10 लाखाच्या वरून आहे, पण आत नाही. हा 90 ते 100 टनाचा हिशोब आहे याचा. आणि इतकी नुकसान एका समजा अर्ध्या तासामध्ये झाली. रात्रीच्या वेळेस दिला होता हा माल 12च्या भावांनी, सर्व प्लॉट पूर्णच दिला होता. तर उपाय तर काहीच नाही. एकही टरबूज म्हणजे असं वाचण्याजोगतं आहेच नाही, काढण्याजोगतं. पूर्णच गेलेलं आहे. पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं. खर्च लागला याला 1,85,000 खर्च आहे. पूर्ण पन्नी, मल्चिंग पकडून पूर्ण औषध, खतं आणि त्या दिवशी कमीत कमी हे समजा अर्ध्या किलोच्या वरूनची गार होती, तर समजा 1 छटाकपर्यंत एवढी मोठी होती. त्या कारणास्तव काही समजलं नाही. याच्यात वेल सुद्धा राहिलेले नाही, पन्नी सुद्धा राहिलेली नाही, काहीच नाही. मागणी आता आम्हाला भरपाई द्यावं यांनी, अशी आमची मागणी आहे. बँकेचे कर्ज आहे व करायचे आम्हाला पे. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय. तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावलाय. या नुकसानीनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. आता सरकारी मदतीची अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे. चेतन व्याससह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वर्धा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.